अध्यक्ष महोदय, अजून एक महत्त्वाचा विषय इथं मांडतो। आम्ही आमच्या आंदोलनामध्ये पीक विम्याबद्दल बोललो। इथं पण अनेक आमदारांनी पीक विम्याबद्दल चर्चा केली। गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मुद्दा मांडत होतो की तुम्ही 4 ट्रिगर जे काढलेत ते कृपा करून काढू नका, त्याची त्या शेतकऱ्याला तिथं मदत होणार नाही। 2025चा अतिवृष्टी होण्या अगोदर आम्ही हे बोलत होतो। अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी होऊन सुद्धा शेतकऱ्याला दुर्दैवाने त्याचा तिथं फायदा नाही झाला। अध्यक्ष महोदय, ते 4 ट्रिगर काढल्यामुळे हजारो कोटी रुपयाचा नुकसान हे तिथं शेतकऱ्याचं झालेलं आहे। म्हणजे फक्त 2025च्या बाबतीत बोलायचं झालं तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की 17,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला तिथं या पीक विमा कंपनीकडनं अध्यक्ष महोदय मिळणार। आणि त्याचा आकडा आम्ही जेव्हा काढला 16,000 कोटी रुपये शेतकऱ्याला या महाराष्ट्रामध्ये मिळायला पाहिजे होते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे। पण जेव्हा आत्ताचा आकडा आम्ही बघतो 1200 कोटीचा अध्यक्ष साहेब तिथं पुढे गेलेला नाही। त्यामुळे हे 4 ट्रिगर काढून उलट शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान अध्यक्ष महोदय तिथं झालेलं आहे। त्यामुळे हे 4 ट्रिगर परत एकदा आणावेत। त्यात काही लोक चोरी करत असावेत, काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यामध्ये त्यांना तुम्ही पकडा, जेलमध्ये टाका, पण त्या 1% लोकांमुळे 99% शेतकऱ्यांचं नुकसान करू नका, एवढी मात्र तिथं मी आपल्याला विनंती करतो। अध्यक्ष महोदय, आता कहर झाला बघा। आता जे काही शेतकरी आता स्वतःच्या खिशातून पैसे देऊन पीक विमा भरताय, सध्या राज्यात खरीप हंगाम 2026 चे पीक विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली। अर्ज सबमिट करताना टर्म्स अँड कंडिशनचा अभ्यास केला। त्या टर्म्स अँड कंडिशनच्या मध्ये एक कंडिशन अशी आहे, मी बावनकुळे साहेबांना विनंती करतो, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांकडनं याच्यावर सह्या घेत आहेत। त्याच्यात मी कुठलेही पीक कर्ज किंवा केसीसी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड घेतलेले नाही आणि तसे जर आढळून आल्यास पीक विम्याचा अर्ज बाद केला जाईल। म्हणजे शेती कशी करायची? कर्ज घ्यायचं नाही का? आणि मग कुठून पैसे येणार? मग हे जे काय विमा कंपनी अशा पद्धतीने अटी टाकतात आणि उद्या जाऊन शेतकऱ्यांवर जर अन्याय करतं तर कृपा करून हे आता सुरू आहे तर आपण इथं लक्ष घालून ही अट लगेचच्या लगेच तिथं कशी काढता येईल याबद्दलचा अध्यक्ष महोदय तिथं विचार करावा। अध्यक्ष महोदय, बीडमध्ये गेलो होतो। 2020ला बीडचा प्रयोग झाला होता। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये खूप मोठा वाद झाला, पण काही शेतकरी संघटना तिथे लढत आहेत। त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे। केंद्र सरकारकडनं सकारात्मक त्यांना उत्तर मिळालंय, पण महाराष्ट्र राज्याकडनं अजूनपर्यंत उत्तर तिथं न दिल्यामुळे 800 कोटी रुपयाचा 2020चा विमा बीडचा तसाच तो प्रलंबित आहे। त्यामुळे या सरकारला कृषी मंत्री साहेबांना मी विनंती करतो की त्या बाबतीत आपण लक्ष घालून लवकरात लवकर तुम्ही रिप्लाय हा हायकोर्टामध्ये तिथं द्यावा, जेणेकरून तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना इथं न्याय देता येईल। अध्यक्ष महोदय, आम्ही हे विषय का काढतो कारण का अटी टाकल्यामुळे खूप मोठे शेतकऱ्याचं नुकसान होतं। म्हणजे आता कर्जमाफीच्या बद्दल बोलायचं झालं तर 2007 हे विधेयक महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण असणारे सक्षमीकरणाचे विधेयक आणणार भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, हे पण अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांना मी सांगतो। त्यामुळं हे विधेयक संमत झाल्यानंतर देशातील इतर राज्यही याचं अनुकरण केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र एक वेगळं पुरोगामी राज्य आहे। त्यामुळे मी या सभागृहाला विनंती करतो की या विधेयकाला सर्वानुमते आपण पाठिंबा द्यावा, जेणेकरून आपल्या राज्यातील प्रत्येक राज्यातील शेतकरी माता भगिनीला तिचा रास्त सन्मान आणि हक्क मिळून देऊ शकेल, यासाठी आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, आज या सभागृहामध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 या ऐतिहासिक आणि परिवर्तनवादी विधेयकावर बोलण्यासाठी मी उभी आहे। अशा प्रकारचे विधेयक भारतात पहिल्यांदाच आपल्या विधानसभेत मांडलं आहे। या विधेयकाचं मी राज्यातल्या सर्व माता भगिनींच्या वतीनं मनापासून स्वागत करते, अभिनंदन करते। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेती ही केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही, ती भावनांचं, कष्टाचं आणि जीवनाशी असलेल्या अतूट नात्यांचं प्रतीक आहे। स्वतः शेती मातीत राबणाऱ्या आमच्या पुण्याच्या कवयित्री कल्पनाताई दुधाळ यांनी महिला शेतकऱ्या जीवनाचं अत्यंत संवेदनशील शब्दामध्ये मांडलं आहे। त्या म्हणतात, सरी वाफ्यात कांदे लावते बाई लावते, सरी वाफ्यात कांदे लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते। काळ्या आईला
काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते. आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत. आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत. आमचे माननीय सुधीर भाऊ हे सातत्याने धानाच्या बोनसच्या संदर्भात त्या ठिकाणी आग्रही आहेत. सुधीर भाऊ, मी आपल्याला एवढं सांगतो, तत्वतः धानाला बोनस द्यायला आमची मान्यता आहे. फक्त या वर्षीची सगळी परिस्थिती जी आहे त्याचं आकलन आम्ही करतो. कारण नाही धानालाही देऊ, ते अडचणीत ऑलरेडी गेले आहेत, त्याचं नुकसान झालेलं आहे. पण धानालाही बोनस देण्यात येईल. त्याचा जो क्वांटम आहे आणि जी पद्धती आहे या संदर्भात लवकरच आम्ही निर्णय घेऊन पण धानाला बोनस देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने निश्चितपणे या ठिकाणी घेतलेला आहे. आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत. आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत.